नमस्कार मंडळी, जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे 48 तास आणि येणारा जुलैचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यातील एक मोठी कलाटणी देणारा ठरू शकतो. मी तुम्हाला घाबरवायला आलेली नाही, पण ग्रहाची जी भयानक युक्ती निर्माण होत आहे ती पाहता वृषभ राशीच्या लोकांना एक मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. मकर, कुंभ किंवा सिंह राशीला जे भोगावे लागेल नाही ते आता वृषभ राशीच्या वाटेला काय येत आहे. हा निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांड तुम्हाला खूप मोठा इशारा देत आहे. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर आर्थिक नुकसान, नात्यामधील दुरावा किंवा आरोग्याची मोठी समस्या तुम्हाला ग्रासू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत की नक्की कोणत्या क्षेत्रात हा झटका बसणार आहे, जो झटका नेहमी काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे त्याचा प्रभाव शून्य कसा करायचा. शून्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी धोकादायक ठरते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, वृषभ राशीचा स्वामी शुक्र मानला जातो. शुक्र हा स्वामी समृद्धी, वैभव आणि प्रेमाचा कारण आहे. परंतु जुलै पहिल्या आठवड्यात तुमच्या राशीच्या कुंडलीत काही अशा घडामोडी घडत आहे ज्या सरळ सरळ आव्हानाकडे बोट दाखवत आहे. या काळात तुमच्या राशीवर किंवा राशीचं धन पराक्रम स्थानवर क्रू ग्रहाची जसे ही शनी किंवा मंगळ दृष्टी पडत आहे. जेव्हा जेव्हा वृषभ राशी स्थिर स्वभावाला हे क्रू ग्रह आव्हान देते तेव्हा अचानक आणि अनपेक्षित बदल होतात. याला आपण झटका म्हणतो. तुम्हाला गेल्या काही दिवसापासून पुढीलपैकी काही गोष्टी जाणवत आहेत का? रात्री अचानक झोप उडणे किंवा अस्तव्यस्त वाटणे, कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होणे, खूप दिवसापासून अडकलेले पैसे मिळता मिळता अचानक थांबणे. जर या गोष्टी घडत असतील तर समजून जा की ग्रहाचे नकारात्मक चक्र सुरू झाले आहे. हा पहिला संकेत आहे ज्याला तुम्ही हलक्यात घेता कामा नये. वृषभ राशीच्या मंडळींनो, पैसा बचत करायला आठवते, पण जुलैचा पहिला आठवड्यात आजही खर्च किंवा गुंतवणूक पैसा फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. काय टाळावे? या आठवड्यात कोणालाही कर्ज देऊ नका. शेअर मार्केट किंवा लॉटरी मोठी रक्कम गुंतवू नका. झटका कुठे बसेल? अचानक घरात किंवा वाहनावर मोठा खर्च निघू शकतो, ज्यामुळे तुमचे बचत खूप जास्त वाढेल. नोकरी करणाऱ्या ऑफिसमध्ये राजकारण्याचा ऑफिस पॉलिसी सामना करावा लागू शकतो. तुमच्या पाठीमागे तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचत असण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी इशारा, पर्यटनशिप व्यवसायात भागीदारीवर अंधळा विश्वास ठेवू नका. कागदपत्रावर नीट सही केल्याशिवाय कोणताही मोठा करार करू नका. वृषभ राशीचे लोक स्वभावाने जिद्दी असतात. या आठवड्यात तुम्ही या जिद्दीपणा तुमच्या नात्यात दुरावा आणू शकतो. जोडीदारासोबत हजबंड वाईफ क्षुल्लक कारणावरून मोठा वाद होऊ शकतो, जो थेट विभक्त होण्यापूर्वी किंवा पोहोचू शकतो. तुमच्या वाणीवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या आठवड्यात मानसिक ताण वाढेल. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना अतिशय काळजी घ्या, कारण अपघाताचे योग देखील ग्रहाच्या स्थितीमुळे निर्माण होत आहे. मंडळी, संकट कितीही मोठं असेल तरी ज्योतिषशास्त्रात त्यावर उपाय नक्की असतात. ह्या झटका जर तुम्हाला टाळायचा असेल किंवा त्याची तीव्रता कमी करायची असेल तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे सोपे उपाय करा. हे सोपे उपाय मी तुम्हाला लास्ट एंडिंगला सांगणार आहे मंडळी. तोपर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही राहा. मंडळी, आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात सतत अस्तव्यस्त आहे का? एखादे काम वारंवार अडकत आहे का? विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत आहे का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पारंपरिक ज्योतिषनुसार जेव्हा काही ग्रहयोग बदलतात तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. काहींना तो आर्थिक निर्णयामध्ये जाणवतो, काहींना नातेसंबंधामध्ये, तर काहींना कामाच्या ठिकाणी अचानक आलेल्या परिस्थितीत. वृषभ राशीच्या लोकांची एक मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम, आणि अनेकदा हा संयम चुकीच्या व्यक्तीवर ठेवला जातो आणि तेव्हा सत्य समोर येते तेव्हा धक्का मोठा वाटू शकतो. त्यामुळे या काळात कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला एखादी ऑफर, गुंतवणूक, भागीदारी किंवा अचानक पैशाचे आश्वासन मिळत असेल तर त्याची पूर्ण खात्री करून पुढे जा. घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो.
तसेच तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असू शकते जी समोर तुमचं कौतुक करेन पण पाठीमागं वेगवेगळे बोलते. प्रत्येक जण शत्रू असतो पण असे नाही. पण कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ठरवताना शांतपणे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक एखादी संधी मिळू शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल पण भविष्यात तिचा मोठा बदल होऊ शकतो. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही ती संधी ओळखणार आहात का दुर्लक्ष करणार आहात? आणि याच ठिकाणी बहुतेक लोक चूक करतात. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जे संकेत ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही अधिक सहजपणे निर्णय घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता मी जो संकेत सांगणार आहे तो शांतपणे ऐका, कारण अनेकदा मोठ्या घटना अचानक घडत नाही. त्याआधी काही लहान संकेत दिसायला पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वृषभ राशीच्या काही लोकांसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात असा काळ असू शकतो ज्यामागे संयम आणि विचारपूर्वक निर्णय अधिक महत्त्वाचे ठरतील. एखादा फोन, एखादी भेट, एखादी चर्चा किंवा अचानक मिळालेली माहिती तुमचा विचार बदलू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी संवाद शांतपणे ठेवा. कोणताही अफवा किंवा अपूर्ण माहितीनुसार निर्णय घेऊ नका. व्यवसाय करत असाल तर कागदपत्रे आणि व्यवहार नीट तपासून पुढे जा. छोट्या दुर्लक्षामुळे मोठी गैरसमज होऊ शकते. नातेसंबंधामध्ये संयम आवश्यक आहे. कधी कधी गैरसमज हे सातत्यापेक्षा जास्त नुकसान करतात. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलणे अधिक योग्य ठरू शकते. लक्षात ठेवा, आव्हान म्हणजे नेहमी संकट असे नसते. काही वेळा ते आपल्याला अधिक चांगल्या दिशेने जगण्यासाठी मिळालेली संधी असते. त्यामुळे प्रत्येक बदलाकडे घाबरू नका. पाहता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता पुढे मी काही असे संकेत सांगणार आहे जे पारंपरिक ज्योतिषनुसार काही वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्षात ठेवण्यासारखे मानले जातात. हे प्रत्येक व्यक्तीला तितकंच लागू होतील असे नाही, पण विचार करण्यासारखे नक्कीच आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण करिअर, पैसा, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या मुद्द्यावर येत आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. पारंपरिक ज्योतिषनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृषभ राशीच्या काही लोकांसाठी निर्णय घेण्याचा काळ महत्त्वाचा मानला जातो. याचा अर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी घटना घडेल असं नाही, पण काहींना परिस्थिती नव्याने पाहण्याची गरज भासू शकते. सर्वात पहिला संकेत, पैसा. या काळात कोणालाही विचार न करता पैसा उधार देऊ नका. मोठी गुंतवणूक, भागीदारी किंवा कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी प्रत्येक अट नीट वाचा. एखादी छोटी चूक मोठं अडचण निर्माण करू शकते. आणि दुसरा संकेत, जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी शांतपणे संवाद साधा. व्यवसाय करताना अधिक काळजी घ्या. घाईपेक्षा संयम फायदेशीर ठरू शकतो. तिसरा संकेत, नातेसंबंध. काही वेळा रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. त्यामुळे कोणताही वाद वाढवण्याऐवजी संवादाला प्राधान्य द्या. समोरची व्यक्ती काय म्हणते ते पूर्ण ऐका. तर मंडळी, आता आपण अशा संकेताबद्दल बोलणार आहोत ज्याकडे अनेक वृषभ राशीचे लोक दुर्लक्ष करतात. पण पारंपरिक ज्योतिष हा काळ काहींसाठी आर्थिक निर्णयामध्ये अधिक सावध राहण्याचा मानला जातो. सर्वप्रथम, जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फक्त इतरांच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. प्रत्येक कागदपत्र तपासून पहा आणि व्यवहार तपासा. काही वेळा घाईत घेतलेला निर्णय नंतर अनावश्यक तणावाचे कारण बनू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ मेहनतीचं फळ मिळवण्याची शक्यता दाखवू शकतो, मात्र त्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे. तुमचे काम स्वतः बोलू नका. अनावश्यक वाद, स्पर्धा किंवा अफवा दूर राहणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतात. काही प्रलंबित कामे पुन्हा होण्याची शक्यता असू शकते, मात्र कोणत्याही नव्या भागीदारीत प्रवेश करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासून घ्या. काही वेळा आपल्या आयुष्यात मोठा बदल संकटाच्या रूपात नाही तर छोट्या संधीच्या रूपात येतो. त्यामुळे जर या आठवड्यात तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी, मुलाखत, प्रोजेक्ट किंवा शिकवण्याची संधी मिळाली तर ती लगेच नाकारू नका. तर मंडळी, या आठवड्यात तुम्ही कोणत्या महत्त्वाचा निर्णय घेणार आहात? तो नोकरीचा आहे का व्यवसाय, शिक्षण, कुटुंब संबंधित? कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि ज्योतिष परंपराविषयी माहिती व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओ
पाहण्यासाठी स्वामी भक्तिशक्ती याला सबस्क्राईब करा. भविष्य हे फक्त नशिबावर नाही घडत, ती योग्य वेळ आल्यावर नक्की घडतं. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त रहा मंडळी. बाय.